जल्दी से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों में से लेता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। आज मानव बहुत से लोग प्रभु यीशु में से दूर रहा। आज पुष्कळ लोक प्रभू मेजापासून दूर राहिले। केवल उनका दिल ये गवाही देता है याचा अर्थ हा आहे की त्यांचं मन त्यांना ही साक्ष देते कि मैं योग्य नहीं। मी त्याकरता योग्य नाही। प्रियो, अपने जीवन को रोज करेक्ट करना हर एक पवित्र लोगों का कर्तव्य है। कारण दररोज आपण आपलं जीवन सुधारणं हे प्रभूच्या लोकांचं कर्तव्य आहे। और जो प्रभु में से दूर रहता है वो बात ये गवाही देता है कि मुझे प्रभु के साथ कोई संगति नहीं। आणि जे प्रभू मेजापासून दूर राहतात ते ह्या गोष्टीची साक्ष देतात की माझ्या प्रभू सोबत काही संबंध नाही। शायद आप बोलेगा नहीं नहीं मेरे को संगति है, आणि नाही तुम्ही कदाचित म्हणू शकता की नाही माझी संगती आहे। ऐसा नहीं हो सकता। असं नाही होऊ शकत। प्रभु के साथ संगति रहने वाला कभी भी प्रभु का मेष में से दूर नहीं रह सकता। प्रभू सोबत संगती ठेवणारा कधीही प्रभू पासून दूर नाही राहू शकत। इसका मतलब बहुत से लोग यहाँ पर आने से पहले अपने आप को परखते नहीं आणि पुष्कळ लोक या ठिकाणी येण्याच्या अगोदर आपल्या स्वतःला पारखत नाही है। अपना गिल्टी है तो वो बात प्रभु के सामने कबूल करके प्रभु के साथ मेल नहीं खाता। आपली जर चूक आहे तर ती चूक मान्य करत प्रभु सोबत एक होत नाही। ये सब हमारे जीवन का एक बड़ा धोखा है। कारण हे सर्व आपल्या जीवनामध्ये असणारी एक फसगत आहे। धोखा ना करो, फसू नका। हमारा प्रभु कभी भी आएगा। आपला प्रभू केव्हा पण येईल। तो आप देखिए आज प्रभु के आगमन है तो आप गवाही दे रहे हैं प्रभु मैं आपके साथ आने के लिए तैयार नहीं। आणि बघा जर आज प्रभूचं आगमन आहे तर तुम्ही अशी साक्ष देत आहात की प्रभू मी तुझ्या सोबत येण्याकरता तयार नाही। दुखदायक बात है प्रियो, किती दुःखदायक गोष्ट आहे प्रेम। आपको दुख नहीं लगता? तुम्हाला दुःख नाही वाटत का? और कई लोग कितनी टाइम से ये देखता है लेकिन मुझे भी उसमें शामिल होने के लिए क्या कमी है वो बात को दूर करने के लिए लोग तैयार नहीं। आणि कितीतरी लोक कितीतरी दिवसापासून पाहत आहे पण मला सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होण्याकरता काय कमतरता हे लोक पारखत नाही। परखो प्रियो, पारखा प्रियांनो, क्योंकि एक ही मौका है, एकच संधी आहे, एक ही जिंदगी है, एकच जीवन आहे, ये बार बार नहीं मिलेगा आणि परत परत नाही भेटणार। और आपने प्रभु यीशु मसीह के सुसमाचार सुनने के बाद में आपने वो सुसमाचार को इनकारा है, आपका आनंदकाल का भविष्य आनंदकाल का नरक है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्थ ऐकल्यानंतर जर त्या सुवार्थेला तुम्ही नाकारलेलं आहे तर तुमचं जे सार्वकालिक जीवन आहे ते अनंत कालचा अग्नी आहे। और आपने प्रभु को स्वीकारा तो आपको आनंदकाल का जीवन प्रभु के साथ है। आणि मग जर तुम्ही प्रभूचा स्वीकार केला तर तुमचं सार्वकालिक जीवन जे आहे ते प्रभू सोबत राहील। मानो प्रभु का वचन सुनने के बाद में आप क्या चुनौती किया उसके ऊपर आपका भविष्य है। याचा अर्थ काय आहे की प्रभूचं वचन ऐकल्यानंतर तुम्ही काय निवडलं याच्यावर तुमचं पुढचं जीवन निर्भर आहे। प्रभु आप सबको बहुत सहायता करे आणि प्रभु तुमच्या सर्वांना सहाय्य करो। हर एक लोग प्रभु के आगमन की तैयारी में रह पाए आणि प्रत्येक व्यक्ती प्रभूच्या आगमनाच्या तयारीमध्ये राहो। आज थोड़ी समय की मनन के लिए एक वचन पढ़ेंगे रोमियो का पत्री जैसा अध्याय उसका 15 रोम त्याचा 10 अध्याय त्याचं 15 वचन। और यदि भेजे न जाए तो कैसे प्रचार करे? देखिए भेजे ना जाए तो कैसा प्रचार करेगा। आणि जर पाठवलं नाही तर प्रचार कसं काय करतील? है ना, प्रभु का संदेश देने के लिए प्रभु भेजता है आणि प्रभू त्याचा संदेश देण्याकरता लोकांना पाठवतो। है ना, आज आपको ये संदेश का मतलब शीर्षक रहेगा भेजा जाएगा। आणि आजचा हा जो संदेश आहे त्याचा शीर्षक हा राहील पाठवले जाणे। प्रियो, आज अपनी जीवन में हमें जानना है कि मैं प्रभु के लिए प्रभु का संदेश सुनाने के लिए भेजा हुआ व्यक्ति है क्या। आणि आज आपल्याला या गोष्टीचा निश्चित करायचा आहे की प्रभूचा संदेश सांगण्याकरता मी पाठवला गेलेला मनुष्य आहे का। है ना, एक व्यक्ति प्रभु का भेजा हुआ है तो उसके पास संदेश रहेगा। आणि एखादा व्यक्ती जर प्रभूने पाठवलेला आहे तर त्याच्याकडे प्रभूचा संदेश असेल। क्योंकि हम जब यूहन्ना का सुसमाचार उसका पहला अध्याय का 6 वचन में यूहन्ना बपतिस्मा देने वाले के बारे में पढ़ता है। योहान त्याचा पहिला अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये बपतिस्मा देणाऱ्या योहाना संबंधाने आपण अशा प्रकारे वाचतो। परमेश्वर की ओर से उपस्थित हुआ जिसका नाम यूहन्ना था। देखिए, परमेश्वर ने भेजा हुआ एक मनुष्य, आणि देवाने पाठवलेला एक मनुष्य। परमेश्वर ने एक मनुष्य को भेजा, देवाने एका मनुष्याला पाठवलं। उसको मराठी में वाचा देवाने पाठवलेला एक माणूस होता। देखा, परमेश्वर ने भेजा हुआ एक मनुष्य होता। आणि देवाने पाठवलेला मनुष्य, परमेश्वर ने एक मनुष्य को भेजा आणि देवाने एका मनुष्याला पाठवलं। प्रियो, प्रभु जब एक व्यक्ति को नियुक्त करता है तो जरूरी बात है उसके उस व्यक्ति के जीवन में
कुछ खास कार्य उसको करना ही होगा। आणि देवाने जर एखाद्या व्यक्तीला नेमलेला आहे तर विशेष गोष्ट ही आहे की त्याच्या जीवनामध्ये विशेष असं कार्य त्याला करायचं आहे। अभी आपको मालूम है प्रभु ने यूहन्ना बपतिस्मा देने वाले को क्यों भेजा? आणि ठाऊक आहे का की बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाला देवाने का पाठवलं? हे प्रभु के लिए एक मार्ग तैयार करने के आणि लिए प्रभू भेजा। येशू ख्रिस्ताकरता एक मार्ग तयार करण्याकरता। आपको मालूम है ये सारी बात हमारा बाइबल में लिखा हुआ बात है। आणि या सर्व गोष्टी बायबल मध्ये लिहिलेल्या आहे। जब यशायाह 40 अध्याय 1 से 5 तक के वचनों में यशायाह त्याचा 40 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये तुम्हारा परमेश्वर यह कहता है, हाँ। मेरी प्रजा को शांति दो, शांति। यरूशलेम से शांति की बातें कहो और उससे पुकार कर कहो कि तेरी कठिन सेवा पूरी हुई है, तेरे अधर्म का दंड अंगीकार किया गया है। यहोवा के हाथ से तू अपने सब पापों का दुना दंड पा चुका है। किसी की पुकार सुनाई देती है, जंगल में यहोवा का मार्ग सुधारो, जंगल में यहोवा का मार्ग सुधारो। हमारे परमेश्वर के लिए अराबा में एक राजमार्ग चौरस करो। हाँ। हर एक तराई भर दी जाए, हाँ। हर एक पहाड़ और पहाड़ी गिरा दी जाए। हाँ। जो टेढ़ा है वह सीधा और जो ऊंचा नीचा है वह चौरस किया जाए। देखिए 5वीं पढ़ा। तब यहोवा का तेज प्रकट होगा हाँ। और सब प्राणी तब जब मार्ग तैयार। भेजा हुआ व्यक्ती इस रीति में कार्य पूरा करेगा तब प्रभु का महिमा होगा। आणि मग पाठवलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे ज्या वेळेला कार्य पूर्ण करेल त्या वेळेला प्रभूचा गौरव होईल। बहुत ध्यान से समझने वाला बात है। आणि खूप लक्ष देऊन समजणारी ही गोष्ट आहे प्रियांनो। प्रभु जिसको भी भेजेगा प्रभु एक संदेश दे करके भेजेगा। आणि प्रभू ज्याला कोणाला पाठवेल त्याच्याकडे एक संदेश पाठवेल। अभी यूहन्ना बपतिस्मा देने वालों को प्रभु यीशु मसीह के आगे आगे मार्ग तैयार करने के लिए भेजा। आणि बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुढे मार्ग तयार करण्याकरता पाठवलं। और यूहन्ना प्रभु का महिमा के लिए भेजा व्यक्ति है। आणि योहान जो आहे तो देवाच्या गौरवाकरता पाठवलेला व्यक्ती आहे। महिमा कब होगा? आणि देवाचा गौरव केव्हा होणार? जब दिया हुआ काम पूरा करे तो। आणि ज्या वेळेला दिलेलं काम त्याने पूर्ण केलं त्या वेळेला। आपको याद होगा प्रभु यीशु मसीह अपना दुनिया की 3.5 साल का सेवकाई पूरा होने के बाद में जब पिता से प्रार्थना के समय में जब वो बोलने वाले एक शब्द यूहन्ना का सुसमाचार 17 अध्याय उसका 4 वचन में यहाँ पढ़ता है। आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेली सेवा पूर्ण केल्यानंतर 3.5 वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर मग ज्या वेळेला तो प्रार्थना करत होता त्या वेळेला त्या प्रार्थनेमध्ये अशा प्रकारे एक शब्द होता। योहान त्याचा 17 अध्याय त्याचं 4 वचन। जो कार्य तूने मुझे करने को दिया था हाँ उसे पूरा करके मैंने पृथ्वी पर हाँ। तेरी महिमा की है। हाँ देखिए उसको पूरा किया। आणि त्याला पूर्ण केलं। अभी आपको मालूम है पिता ने पुत्र को भेजा। आणि आपल्याला ठाऊक आहे पित्याने पुत्राला पाठवलं। वो बात हम आगे जा करके थोड़ा विस्तार से देखने वाला है। लेकिन भेजा हुआ व्यक्ति को दिया हुआ काम है। आणि जो पाठवलेला मनुष्य आहे त्याला काही काम दिलेलं वो राहतं। काम जैसा दिया वैसा करेगा तभी वो प्रभु का महिमा करता है। आणि त्याला जसा प्रकारे काम दिलेलं आहे तसं त्याने पूर्ण केलं तरच त्याच्याद्वारे प्रभूचा गौरव होतो। हर एक उदार पाए हुए पवित्र लोग ये बात को जानना आणि है। प्रत्येक तारण प्राप्त झालेल्या पवित्र लोकांनी या गोष्टीला जाणायचंय। जो भी उदार पाया आणि ज्याचं कुणाचं तारण झालं उनको ये दुनिया में प्रभु ने भेजा है। आणि त्याला प्रभूने या जगामध्ये पाठवलंय। इसमें आपको कई बार मैंने वचन बार बार इसलिए पढ़ाता हूँ, आप प्रभु की ओर से भेजा हुआ है घूम करके आने के लिए नहीं, कुछ विशेष कार्य प्रभु ने आपको दिया है क्योंकि बहुत बड़ा जिम्मेवारी आपका। मैं आपको बोला ना उधार पाए हर एक लोग आत्माओं का नाश में जाने वाला आत्माओं का जिम्मेवार है। आणि मग तारण प्राप्त झालेला व्यक्ती जो आहे तो प्रभूने पाठवलेला आहे, त्याला काही जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी त्याला पूर्ण करायची आहे। त्याला फिरण्याकरता नाही पाठवलेलं तर जे नाशामध्ये जाणारे आत्मे त्या प्रत्येक आत्मा वाचवण्याकरता त्याला पाठवलेला आहे आणि त्या आत्म्याचा हिशोब प्रभू त्याच्याकडून घेईल। है ना। पिता से प्रार्थना के बीच में भी मतलब पिता ने पुत्र को दिया हुआ उन लोगों का बारे में यीशु मसीह गवाही दे करके कहता है यूहन्ना 17-18 में। आणि मग ज्या लोकांना प्रभूने येशू ख्रिस्ताला दिलं होतं त्या लोकांसंबंधाने प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेमध्ये पित्याला अशा प्रकारे म्हणतो। योहान त्याचा 17 अध्याय 18 वचनामध्ये जैसे तूने मुझे जगत में भेजा हाँ। वैसे ही मैंने भी उन्हें जगत में भेजा। देखा पिता को बोलता है हे पिता आपने मुझको जो दिया था ना वो लोगों को अभी मैंने क्या किया
अभी जैसा मुझको भेजा वैसे उनको भी भेजा है। आणि मग हे पिता ज्याप्रमाणे तू मला या जगामध्ये पाठवलं त्याचप्रमाणे त्यांना ज्यांना तू मला दिलेलं आहे त्यांना मी या जगामध्ये पाठवलं. वही बात जी उठने के बाद चेलों को बताते हुए कहता है यूहन्ना 20:21 में, आणि तीच गोष्ट पुनरुत्थित झाल्यानंतर प्रभू आपल्या शिष्यांना सांगतो योहान 20:21 वचनामध्ये, उसने फिर उनसे कहा, हाँ। तुम्हें शांति मिले। हाँ। जैसे पिता ने मुझे भेजा है, जैसा अभी देखो प्रयोग, जैसा पिता ने मुझे भेजा है, वैसे ही मैं भी तुम्हें भेजता हूँ। हाँ देखा, वैसा ही मैं भेज रहा हूँ। आणि ज्याप्रमाणे पित्याने मला पाठवलं त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवत आहे. यीशु मसीह दुनिया में आकर घूम करके सब अच्छा है देख करके चला गया, रिपोर्ट देने के लिए, ऐसे ही क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्त आला जगामध्ये फिरला आणि मग रिपोर्ट देण्याकरता गेला की सर्व चांगलं आहे असं आहे का? नहीं प्रयोग, नाही प्रियांनो. क्लियर नियुक्ति था, आणि एकदम स्पष्ट अशी नेमणूक होती. है ना? उधार पाए हुआ हरेक पवित्र लोग ये जानना आपके लिए प्रभु ने क्या नियुक्ति किया। मतलब संडे में आना और आकर के थोड़ी देर सोना, इसके बाद चले जाना, ऐसा। आणि मग तुम्ही तारण प्राप्त झालेल्या लोकांनी हे पारखून बघा की तुम्हाला काय नेमणूक मिळालेली आहे की रविवारच्या दिवशी फक्त येणं आणि मग आराधना चालू असताना तिथं झोप काढणं आणि निघून जाणं असं आहे का? आप बहुत बड़ा धोखे में है, आणि खूप मोठ्या फसगतीमध्ये आहात. आप जानो क्यों? तुम्ही जाणून घ्या प्रभु ने आपको क्यों चुना है, प्रभूने तुम्हाला का निवडले आपको प्रभु ने क्या संदेश दे करके भेजा है। आणि काय संदेश देऊन प्रभूने तुम्हाला पाठवले. आज वास्तव में आपके द्वारा प्रभु का महिमा हो रहा है क्या? खरोखर आज तुमच्याद्वारे प्रभूचा गौरव होत आहे का? अभी यहाँ पर यूहन्ना बपतिस्मा देने वालों को कम से कम 6 ड्यूटी था, 6 ड्यूटी। आणि या ठिकाणी बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाला 6 प्रकारचे कर्तव्य होते. अभी आपने जो पढ़ा हुआ ये 40 अध्याय का 3 और 4 वचन और एक बार ध्यान से पढ़ेंगे और थोड़ा रुक रुक कर पढ़ेंगे। यशया त्याचा 40 अध्याय 3 आणि 4 वचन. किसी की पुकार सुनाई देती है, हाँ। जंगल में यहोवा का मार्ग सुधारो। वाह, देखिए देखिए, अभी मैं आपको मतलब वो पहली बात मार्ग तैयार करने के लिए आया। आणि सगळ्यात पहिली गोष्ट योहाना बाप्तिस्मा देणारा जो होता तो प्रभूचा मार्ग तयार करायला आला. किसके लिए मार्ग तैयार करना आणि कोणासाठी मार्ग तयार करायचा है आहे? ना? प्रभु के लिए मार्ग तैयार करना आणि प्रभू करता मार्ग तयार करायचा आहे. बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे. हमारे जीवन में खाली अब प्रभु हमें भेजने के पीछे प्रभु का एक उद्देश्य है। आणि प्रभूने आपल्याला पाठवण्याच्या पाठीमागं प्रभूचा एक उद्देश आहे. वो उद्देश्य क्या है हमें जानना जरूरी बात है। आणि तो उद्देश काय आहे हे जाणणं गरजेचं आहे. अभी प्रभु के लिए एक मार्ग तैयार करना यूहन्ना बपतिस्मा देने वाले का सबसे महत्वपूर्ण प्रभु की आज्ञा और उद्देश्य था। आणि प्रभू करता मार्ग तयार करणं हा सगळ्यात मोठा उद्देश आणि आज्ञा जी आहे ती परमेश्वराने बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाला दिलेली होती. इसलिए यूहन्ना इस दुनिया में आकर के जो उन्होंने जो कार्य किया, पहला कार्य मार्ग तैयार कर रहा था। आणि मग योहान जगामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिलं त्याने कार्य केलं तो प्रभू करता मार्ग तयार करत होता. क्या कर रहा था वो? तो काय करत होता? मत्ती की सुसमाचार 3 अध्याय का 1-2 वचन। मग ते त्याचा 3 अध्याय त्याचं 1 आणि 2 वचन. उन दिनों में यूहन्ना बपतिस्मा देने वाला हाँ। आकर यहूदिया के जंगल में यह प्रचार करने लगा, हाँ। मन फिराओ, हाँ। क्योंकि स्वर्ग का राज निकट आ गया है। हाँ देखिए, वो मार्ग तैयार करने का मतलब रीति क्या है? मन फिरावट के बारे में घोषणा करना। आणि मार्ग तयार करण्याची जी पद्धत आहे ती काय आहे की पश्चातापाची घोषणा करणं. क्योंकि जो लोग मन फिरेगा, आणि जे लोक पश्चाताप करतील हाँ मन फिरना है आणि त्यांनी पश्चाताप कुठं करायचा आहे? प्रभु की ओर। प्रभूकडे. मतलब प्रभु की ओर मन फिर गया तो प्रभु के लिए मार्ग तैयार हो गया। आणि प्रभू करता एक मनुष्य ज्या वेळेला वळाला याचा अर्थ प्रभू करता मार्ग तयार झाला. आपको मालूम है मन फिरावट का अर्थ हमारा बहुत बार बहुत रीति में आपको समझाया है। आणि मन परिवर्तन याचा अर्थ पुष्कळ वेळा पुष्कळ पद्धतीने तुम्हाला सांगितला आहे. वो पूर्ण रूप में अबाउट है, पीछे मुड़ना ही है। आणि तो एकदम संपूर्णरित्या पाठीमागे वळला आहे. ये 15 डिग्री मुड़ना नहीं, आणि 15 अंशामध्ये वळलं एवढं नाही, ये 60 डिग्री मुड़ना नहीं, आणि 60 अंशामध्ये वळलं एवढं ये नाही, 90 डिग्री मुड़ना नहीं, 90 अंशामध्ये वळणं एवढं नाही, 120 डिग्री मुड़ना नहीं, 120 अंश वळणं हा नाहीये, 180 डिग्री मुड़ना है। आणि 180 अंश वळायचंय. Praise the Lord। Praise the Lord. एकदम पीछे मुड़। आणि एकदम पाठीमागे वळायचंय. पीछे मुड़ का अर्थ आपको समझ में आया? आणि पाठीमागे वळणं याचा अर्थ समजला. आज बहुत लोग मारा मन फिरा, लेकिन कितना फिरना चाहिए ऐसा नहीं फिरा। आणि पुष्कळ लोकांनी आपलं मन परिवर्तन केलं
पण किती करायला पाहिजे होतं आणि किती केलं हे त्यांनी पारखायला पाहिजे. प्रियो, आपका मन फिरावट सच्चे है कि नहीं परखो. फ्रेंड, तुमचं मन परिवर्तन बरोबर आहे का नाही पारखा. है ना. मन फिरावट में मन फिरने का अर्थ बहुत गहरा रीति में समझना चाहिए. आणि मन परिवर्तनाचा अर्थ खूप गहन रीतीने समजायला पाहिजे. उसमें पछतावा चाहिए, आणि त्याच्यामध्ये पश्चाताप पाहिजे. उसमें पाप कबूली चाहिए, आणि त्याच्यामध्ये पाप आपण स्वीकारायला पाहिजे. उसमें एक सच्चा समर्पण चाहिए, त्याच्यामध्ये खरं एक समर्पण पाहिजे. बात मानने वाला गुण चाहिए. आज्ञा पालन करण्याचा गुण असला पाहिजे. मन फिरावट में ये सब कुछ है. आणि मन परिवर्तनामध्ये सर्व काही आहे. आपको मालूम है, जब इस्करियोत यहूदा, आणि तुम्हाला माहिती आहे का, इस्करियोत यहूदा, इस्करियोत यहूदा वास्तव में उन्होंने बहुत पछतावा किया. आणि इस्करियोत यहूदाने खरोखर खूप पश्चाताप केला. पहला कदम किया उसने, आणि त्याने पहिलं पाऊल चालला ओरिजिनल था वो. आणि तो खरं होतं. जब मत्ती की सुसमाचार 27 अध्याय का 1 से 4. मध्ये 27 अध्याय 1 ते 4 वचन. जब भोर हुई तब सब प्रधान याजक और लोगों ने पुण्यों ने यीशु को मार डालने की सम्मति की. उन्होंने उसे बांधा और ले जाकर पिलातुस हाकिम के हाथ में सौंप दिया. जब उसके पकड़ने वाले यहूदा ने देखा कि वह दोषी ठहराया गया है तो वह पछताया. देखा, सुना. आणि त्याने पाहिलं आणि ऐकलं. देखिए, अभी रुकना है, बाद में आगे बाद में मैं बोलूंगा, पढ़ना है. देखिए, उसने क्या देखा. आणि त्याने काय पाहिलं. क्या देखा. काय पाहिलं. आगे पढ़ो, उससे पहले का पढ़ो ना. पछताया और नहीं, उससे पहले का पढ़ो ना. जब उसके पकड़ने वाले यहूदा ने देखा हाँ. कि वह दोषी ठहराया गया है, देखा, वो दोषी ठहराया गया करके जब इस्करियोत यहूदा ने देखा, आणि इस्करियोत यहूदाने ज्या वेळेला पाहिलं की त्याच्यावर दोष लावण्यात आला आहे, तो वह पछताया. देखा, तब वो पछताया. आणि मग त्यावेळेला त्याने पश्चाताप केला. मतलब इस्करियोत यहूदा कभी भी ये नहीं सोचा था कि यीशु मसीह को वो लोग पकड़ पाएगा. आणि मग इस्करियोत यहूदाने कधी हा विचार केला नव्हता की रोम सम्राट जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्तावर दोष लावू शकेल. मतलब यीशु मसीह को पकड़ करके वो लोग मार डाल सकेगा करके उन्होंने कभी सोचा नहीं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पकडून मारून टाकतील हा त्याने कधी विचार केला नाही. बहुत 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 सीरियसली समझना भी. आणि खूप गांभीर्याने समजून घ्या. क्योंकि उन्होंने क्या सोचा, कारण त्याने काय विचार केला. यीशु मसीह जरूर मतलब वहां से निकल जाएगा. आणि येशू ख्रिस्त निश्चितच तिथून निघून जाईल. क्योंकि जब यीशु मसीह जब समुद्र के ऊपर से चढ़ सकता है, आणि जर प्रभू येशू ख्रिस्त समुद्रावर चालू शकतो, मतलब सागर को शांत कर सकता और आंधी तूफान को शांत कर सकता, तो प्रभु ये क्यों नहीं कर सकता. आणि मग जर तो सागराला शांत करू शकतो, वादळाला शांत करू शकतो, तर प्रभू हे का नाही करू है शकतो. ना. प्रभु ने किया वो बहुत से कार्य इस्करियोत यहूदा ने अपने सामने देखा है. आणि प्रभूने केलेले पुष्कळ काम जे आहे ते इस्करियोत यहूदाने आपल्या समोर पाहिलेले. लेकिन अभी क्या हुआ, आता काय झालं. इस्करियोत यहूदा ने जैसे सोचा कार्य नहीं हुआ. आणि इस्करियोत यहूदाने ज्याप्रमाणे विचार केला तसं काम झालं नाही. ये बात तो जब ऐसा नहीं हुआ, आणि ही गोष्ट ज्या वेळेला अशी नाही झाली अरे प्रभु पकड़ाया गया, आणि प्रभू पकडल्या गेला उसको दोष लगाया गया. आणि त्याच्यावर दोष ठेवण्यात आला उसको बहुत दुखा गया. आणि त्याला खूप दुःख झालं. आपको मालूम है कौन इस्करियोत यहूदा को फंसाया. आणि इस्करियोत यहूदाला कोणी फसवलं. शैतान ने फंसाया. सैतानाने फसवलं. शैतान हमेशा क्या करता, आणि सैतान नेहमी काय करतो. शैतान एदन वाटिका में आकर के क्या बोला, आणि सैतान एदेन बागेमध्ये येऊन काय म्हटलं. अरे एक फ्रूट खा लिया तो क्या हो गया, मतलब मर जाएगा. नहीं मरेगा ना, मरेगा नहीं. क्या करते हो? आणि सैतान त्या एदेन बागेमध्ये येऊन असं म्हटलं, एक फळ खाल्ल्यानंतर काय मरणार का. मी सांगतो ना, नाही मरणार, खाऊन बघ. प्रभु जरा कठोर नहीं है. आणि प्रभु काही इतका कठोर नाहीये. प्रभु बहुत प्रेमी है. आणि प्रभु खूप प्रेमी आहे. ऐसा कुछ बात तो छोड़ो, कुछ बात हो गया तो कोई बात नहीं, वो चलेगा, नो प्रॉब्लम. ऐसा शैतान ने चिकनी चुपड़ी बातों से उसको फंसाया. आणि मग अशा प्रकारे थोडंफार जर देवाच्या आज्ञेचा अवमान केला तर काही हरकत होत नाही. प्रभू आपल्यावर दया करेल म्हणून तू ते फळ खाऊन टाक. अशा प्रकारे लुभावण्यावाल्या गोष्टी बोलून त्या ठिकाणी हवेला ठकवलं. ना हवा ने प्रभु को उत्तर दिया था ना, शैतान ने मुझे बहकाया 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 बहकाया. आणि मग हवेने जसं देवाला उत्तर दिलं होतं की सैतानाने मला बहकवलं. हो, सैतानाने हवेला बहकवलं. प्रियो, इस्करियोत यहूदा कौन है और उसमें कौन सा आत्मा है. 12 चेलों में बाकी 11 लोगों ने जाना है क्या. आणि इस्करियोत यहूदामध्ये कुठला आत्मा आहे. उरलेल्या 11 शिष्याने तो जाणला का. नहीं. नाही.
अरे प्रभु ने बोला तुम 12 में से एक मुझे आज रात को पकड़वाएगा। आणि मग प्रभूने म्हटलं तुमच्या 12 पैकी एक जण आज रात्री मला पकडवेल. ये 11 को मालूम हुआ था क्या कि ये इसके तो युद्ध पकड़वाएगा? आणि 11 लोकांना माहिती झालं होतं का इस्करियोत योद्धाच की जो प्रभूला पकडून देईल. आखिर वो लोग ही पूछने लगा, आणि शेवटी ते पण विचारायला लागले, मैं तो नहीं एक प्रभु को पूछ रहे, प्रभु मैं तो नहीं. आणि एक एक शिष्य प्रभूला विचारतोय, प्रभू तो मी तर नाही ना. निभाया तभी भी लोगों को मालूम नहीं कौन है. आणि तरी लोकांना समजलं नाही तो कोण आहे. प्रियो, शैतान ने यूदा इस्करियोत के मन में बोला, अरे यूदा तुम ये 30 सिक्का ले लिया, कोई बात नहीं, प्रभु तो मिल जाएगा, तेरा तो फायदा हो जाएगा, कुछ नहीं होता रे, तू कर. आणि मग सैतानाने यहूदा इस्करियोताच्या मनामध्ये अशा प्रकारे टाकलं की अरे जर तू प्रभूला पकडून दिलं तर तुला 30 सिक्के भेटतील आणि मग प्रभू तर त्यांच्या हातून निष्ठून जाईल, त्याला कुठल्या प्रकारचा दोषारोप ठेवू शकत नाही, तर तू हे कर. अशा प्रकारे एकदम चांगल्या गोड बोलण्याच्या द्वारे सैतानाने यहूदाला फसवलं. शैतान कई विश्वासियों का कान में आकर क्या बोलेगा? आणि सैतान पुष्कळ विश्वासणाऱ्याच्या कानामध्ये येऊन काय म्हणेल? सगळ्या संगतीमध्ये जायची गरज नाहीये, 1-2 संगतीमध्ये तू खट मारलं तरी चालेल आणि शेवटी फक्त रविवारी संगतीमध्ये गेलं तरी चालेल. अशा प्रकारे जे विश्वासू आहे त्यांच्या कानामध्ये येऊन सैतान सांगतो. जाने के टाइम पर कोई गवाही भी नहीं देने का. आणि गेल्यानंतर काही साक्ष द्यायची गरज नाही. मैं क्यों नहीं आया? मी का नाही आलो? मतलब बाकी संगति मेरे को नष्ट हो गया तो मतलब दुख है, ऐसे नहीं बोलने ना, बोलने की जरूरत नहीं. तेरे उधार हो गया ना, तू जरूर स्वर्ग में, ऐसा स्वर्ग में चले जाएगी. आणि मग संगतीमध्ये नाही आलो म्हणून मला दुःख आहे असं बोलण्याची गरज नाहीये. तू असाच स्वर्गामध्ये उचलला जाशील, कारण तुझं तारण झालं ना. प्रियो, मैं एक बात आपको बताऊं, फ्रेंडो एक गोष्ट सांगू, आप अभी तक प्रभु की आत्मा नहीं पाए. फ्रेंडो अजूनपर्यंत प्रभूचा आत्मा तुम्हाला नाही मिळाला. प्रभु की आत्मा आपको चलाने वाला अनुभव में अभी तक आप प्रवेश ही नहीं किया. आणि प्रभूचा आत्मा तुम्हाला चालवत आहे, अनुभवामध्ये तुम्ही प्रवेशच नाही केला. आपने अभी तक उधार के अनुभव में पहला पड़ी बर्फ स्टेप भी नहीं किया. आणि तारणाच्या अनुभवामध्ये तुम्ही पहिलं पाऊलही नाही टाकलं. और कहीं ना कहीं शैतान ने आपको बजाया हुआ उस तंत्र. अपने दूसरा कोरिंथी 2:11 में क्या बोलता? आणि दुसऱ्या करंथीकराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 11 वचनामध्ये त्या ठिकाणी प्रेषित पौल काय सांगत आहे? शैतान का दाव हम पर न चले. शैतान की दाव अंबर ना चले. आणि सैतानाचा उपाय आपल्यावर न चालो. प्रियो, बहुत उपाय है. आणि सैतान उपायी आहे. वो हमेशा क्या बोलेगा? आणि नेहमी तो काय म्हणाल? वो इतना मला प्रार्थना करना थोड़ी जरूरी है. आणि एवढं प्रार्थना करण्याची काही गरजेचं नाहीये. उपवास करने का जरूरत ही नहीं. आणि उपवास करण्याची गरजच नाही. रोज संगति में जाना कोई जरूरी है क्या? आणि दररोज संगतीला जाणं गरजेचं आहे का? क्योंकि संगति में जाने वाले बहुत लोगों को मुझे मालूम है, उससे भी बेहतर जीवन मैं भी जाता हूँ, क्योंकि मैं संगति में जाता नहीं. आणि मग संगतीमध्ये जे दररोज संगतीमध्ये जे लोक जातात त्यांचं जे जीवन आहे ते मला माहिती आहे. मी दररोज जात नाही तरी सुद्धा त्यांच्यापेक्षा एक चांगलं जीवन मी जगतो. उसको किसके बारे में मालूम? आणि त्याला कोणा संबंधाने माहिती? वो झूठा व्यक्ति जो उधार नहीं पाया घूमते रहता, उसके बारे में मालूम. आणि मग तो खोटा व्यक्ती जो फिरत राहतो त्याच्या संबंधाने माहिती आहे. प्रियो, वो चिकनी चुपड़ी बातों से आपको धोखा देगा. आणि त्या लुभावणाऱ्या गोष्टीच्या द्वारे तो आपल्याला फसवेल. वो कभी भी सच बोले वाले, वो झूठ, उसका नाम ही झूठ का पिता है. आणि त्याचं नावच खोटं बोलणाऱ्यांचा बाप असं प्रियो, आहे. सच्चाई का प्रकाश मिलने के बाद में थोड़ा भी पीछे नहीं हटना. प्रियो, आणि सत्याचा प्रकाश मिळाल्यानंतर थोडंही मागे जाऊ नका. है ना, ऐसा लोगों के बारे में जब इब्रानियों 10 अध्याय का 38-39 में बोलता है, आणि अशा लोकांसंबंधाने इब्रिकराचं पत्र त्याचा 10 अध्याय 38 आणि 39 वचनामध्ये असं म्हटलंय, मेरा धर्मी जन विश्वास से जीवित रहेगा. हाँ. और यदि वह पीछे हट जाए यदि वो पीछे हट जाए. तो मेरा मन उससे प्रसन्न न होगा. अभी देखो, प्रभु को प्रसन्न करने वाला एक जीवन में बिताता है कि नहीं, हर एक भक्त लोग ये बात को पार करना. आणि देवाला प्रसन्न करणारे एक जीवन मी जगत आहे का नाही हे प्रत्येकाने पारखून बघा. और बात में मैं प्रभु को प्रसन्न कर पाता है क्या? आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मी प्रभूला प्रसन्न करत आहे का? और हम गवाही दे पाएगा उसका आगे आगे का वाक्य. पर हम हटने वाले नहीं. हाँ, देखो, हमें गवाही देना चाहिए. आणि साक्ष आपण दिली गेली पाहिजे. मैं थोड़ा भी पीछे नहीं हटता. आणि मी थोडंही मागे नाही वळत. देखिए, मैं आज मला आकाश ने गवाही दिया.
आणि आकाशने साक्ष दिली है ना, मतलब एक दिन वो नहीं आ पाया, एक दिन बीच में आणि फक्त एक दिवस तो मध्ये नाही येऊ शकला. उसको दुख हुआ, त्याला दुःख झालं. उन्होंने प्रभु की उपस्थिति में अपना गलती कबूल किया. त्याने प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपली चूक मान्य केली. मैं आपको बोलता हूँ, मंडली में ऐसा बहुत लोग हैं, मतलब एक भी दिन नहीं आता, संडे को भी नहीं आता, 3-4 साल के बाद में, हफ्ते के बाद में आता या महीने में एक बार आता, फिर भी गवाही नहीं देता, फिर वो प्रभु में इसमें शामिल होता. प्रियो, वो बिल्कुल आत्मिक दुनिया का गुंडे लोग हैं, वो लोग प्रभु की चुने हुए लोग नहीं. आणि मग काही लोक असे आहे की ते एकही संगतीमध्ये येत नाहीये, रविवारी पण ते येत नाहीये, 2-4 रविवार नंतर महिन्यातून एखाद्या वेळेला येतात आणि मग ते साक्ष पण देत नाही आणि प्रभू मेजामध्ये हात घालतात. मी तुम्हाला सांगतो ते आत्मिक गुंडे लोक आहे. मैं आपको बोलता हूँ, गुंडे लोगों का भी झुंड रहता है. आणि गुंड लोकांचा पण एक समुदाय राहतो. आप कुछ भी सोचो, गुंडा गुंडे को ही पैदा करता है. तुम्ही काही विचार करा, एक गुंडा दुसऱ्या गुंड्यालाच तयार करतो. मैं आपको कई बार बोला, एक व्यक्ति कैसा है करके उसका मित्र कौन है करके देख लो. आणि एक व्यक्ती कसा आहे हे तुम्ही त्याचे मित्र कसे आहे त्याच्यावरून ओळखा. प्रियो, एक आत्मिक जन हमेशा आत्मिक लोगों के साथ संगति करेगा. आणि आत्मिक व्यक्ती आत्मिक लोकांसोबत सहभागिता करेल. बाकी लोगों से दूर रहने के लिए प्रभु की व्यवस्था है. वो अलगुआई का दीवार भी तोड़ करके गिरे हुए लोग या उनके साथ जो मिलजुल सकता है उनके साथ मिल करके बहकाने का ही काम करेगा, शैतान का ही काम करते रहेगा. आणि मग जगाच्या लोकांपासून दूर राहण्याची ही देवाने लोकांना दिलेली व्यवस्था आहे. पण तरी सुद्धा परमेश्वराने घातलेली जी भिंत आहे ती भिंत तोडून ते जे मवाली गुंड लोक आहेत त्यांच्यासोबत सहभागिता करतील. कई लोगों का बात सुनने के टाइम पर भी आपका दिल गवाही दिया होगा, ये मुझे बरमाना है, इसके अंदर बरमाने का आत्मा है. आणि मग काही लोकांचं बोलणं ऐकल्यानंतर तुमचं मन तुम्हाला साक्ष देत असेल की हा एक फसवणारा आहे, हा मला फसवत आहे. फिर भी हम उनके साथ मिलकर के हा हा कर देता है, पापों में मिल जाता है, हमारे जीवन और भी गिरते जाएगा. आणि मग तरी सुद्धा आपण त्यांच्या सोबत हा हा करतो आणि आपण त्याच्यामध्ये फसल्या जातो. सावधान प्रिय, सावध राहा. आप प्रभु का सूली की ओर ध्यान करो. आणि प्रभूच्या वधस्तंभाकडे तुम्ही लक्ष द्या. प्रियो, कौन वो सूली पर कौन पड़ा है? आणि प्रियानो त्या वधस्तंभावर कोण आहे इतना विरूप होकर के कौन पड़ा है? आणि एवढं विरूप कोण पडलेलं आहे जिसने मुझसे प्रेम किया ज्याने माझ्यावर प्रेम केलं और उसका गवाह बनने के लिए हमें प्रभु ने नियुक्त किया. आणि त्याचे साक्षीदार होण्याकरता प्रभूने मला नियुक्त केलं. प्रियो, वो कौन है? प्रियो, प्रियानो तो कोण आहे आप उसको देखा, ध्यान किया? आणि तुम्ही त्याला पाहिलं, लक्ष दिलं का? हे परमेश्वर, हे परमेश्वर, तूने मुझे क्यों छोड़ दिया? हे देवा तू माझा त्याग का केला? इसका पुकार है प्रियो. आणि हा कोणाचा आवाज आहे? क्यों ऐसे चिल्लाया? आणि तो असा का ओरडत आहे? किसके लिए चिल्लाया? आणि कोणाकरता ओरडला? किसकी जगह पर चिल्लाया? आणि कोणाच्या ठिकाणी राहून त्याने ओरडला? मेरे लिए और आपके लिए. माझ्या आणि तुमच्या करता. आपने वो चिल्लाहट को सुना? आणि तुम्ही त्याचा तो आवाज ऐकला का? आपने एक बार भी वो ध्यान किया? आणि एकदा तरी त्याच्यावर मनन केलं का? मेरे और आपके पाप पिता ने जब पुत्र पर लाया, आणि तुमचं आणि माझं पाप ज्या वेळेला पिता परमेश्वराने पुत्रावर टाकलं तब पिता ने भी छोड़ दिया. त्या वेळेला पित्याने ही प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून दिलं. वो कैसा भयंकर बात है प्रियो. आणि कशी ती भयंकर गोष्ट आहे प्रियांनो. पूरा यूनिवर्सल हिल गया. आणि संबंध विश्व हल्लं. सूरज रोशनी नहीं दिया. आणि सूर्याने प्रकाश नाही दिला. चट्टान फट गया. आणि डोंगर असे त्याचे तुकडे त्याच्या चिरा गेला. किसका रोना था प्रियो? रडणं कोणाचं होतं? किसके लिए था प्रियो? कोणाकरता होतं? हमें प्रभु ने कहा जोड़ा प्रियो. प्रभूने आपल्याला कोणाशी जोडलं? कैसा प्रेम हमको मिला प्रियो. कसं प्रेम आपल्याला भेटलं प्रियांनो. प्रियो, जो वास्तव में नया जन्म पाया है, ज्याचा खरोखर नवा जन्म झाला आहे, मैं आपको बदलना चाहता हूँ. मी तुम्हाला सांगू इच्छितो कभी भी प्रभु का ये प्रेम को नहीं भूल सकता. आणि कधी तो या प्रेमाला विसरू शकत नाही. जहाँ पर मैं इस रीति में तड़प तड़प करके पिता का हमेशा का दूरी जान करके मेरा जिंदगी बर्बाद होना था, वो जगह प्रभु ने मेरे लिए अपने ऊपर लिया. आणि मी माझ्या जीवनामध्ये एकदम तळमळत होतो, त्रस्त होतो आणि त्या पापामध्ये होतो. पण माझं पाप प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःवर घेतलं आणि त्याच्याद्वारे मला एक नवा जन्म दिला. प्रियो, आप देखोगे बघा प्रियांनो, आपका उद्धार हुआ है.
तुमचं तारण झालेलं आहे का? है ना, हमारा कोई अच्छा काम से हुआ है क्या? आपल्या कुठल्या चांगल्या कामाच्या द्वारे झाला आहे का? प्रियो प्रभु यीशु मसीह हमारे पाप को अपने ऊपर लेकर के प्रभु ने उस पाप का, वो दर्द का सजा, वो वेदना, वो यातना प्रभु ने अपने ऊपर उठाया, इसलिए हम बेची गया। आणि आपल्या पापाचं वेतन जे आहे ते सगळं काही पाप प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःवर घेतलं आणि आपल्याला त्या पापांची क्षमा मिळवून दिली. प्रियो एक बात जानना, प्रेरणा, एक गोष्ट जाणा, जो भी व्यक्ति वास्तव में उधार पाया है, आणि ज्या व्यक्तीचं खरोखर तारण झाले वो व्यक्ति कैसा उधार पाया? आणि त्या व्यक्तीने कसं तारण मैं मिळवलं. इसलिए थोड़ी देर पहले प्रभु में का समय में मैं आप लोगों को पूछा कितने लोग अपना गवाही देंगे? आणि मग प्रभू मेच्याच्या वेळेला मी तुम्हाला विचारलं किती लोक साक्ष देतील. मैं अभी आप एक एक लोगों का गवाही सुनना चाहता हूँ। आणि तुमच्या एकेकाची मी साक्ष ऐकू इच्छितो. अभी नहीं, आता नाही, मैं आपको मिलने के लिए आता हूँ। आणि मी तुम्हाला भेटायला येईल हाँ, और आपका पूरा गवाही मैं सुनना चाहता हूँ, आणि तुमची पूर्ण साक्ष मी ऐकू इच्छितो. क्योंकि गवाही सुनने से मालूम पड़ेगा कि इसका उधार हुआ है कि नहीं। आणि साक्ष ऐकल्यानंतर समजेल की याचं तारण झालंय का नाही. Praise the Lord. Praise the Lord. बहुत जरूरी बात है। खूप महत्वाची गोष्ट. मैं आपको कुछ भी नहीं बोलेंगे, मी तुम्हाला काहीच नाही बोलणार, लेकिन मैं समझ लेगा कि आपका उधार हुआ है कि नहीं। आणि मी समजून घेईल तुमचं तारण झालेलं आहे का नाही. Praise the Lord. Praise the Lord. तो बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे. प्रियो, एक उधार पाया हुआ व्यक्ति, उसका मन प्राप्त का अनुभव है, आणि एक तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीचं मन परिवर्तनाचा अनुभव राहील. उसका मन, उसका जीवन बदला हुआ अनुभव है। त्याचं जीवन बदलण्याचा त्याला अनुभव आहे. उसको प्रभु के लिए जीने के लिए, मरने के लिए एक अच्छा समर्पण, प्रभु, क्योंकि उन्होंने प्रभु के साथ क्या किया? वाचा बांधा। आणि त्याने प्रभू सोबत करार केला म्हणून प्रभू करता जगण्याकरता आणि मरण्याकरता तो तयार राहील. आपने वाचा बांधा था, आणि तुम्ही प्रभू सोबत काही करार केलाय का? और वो वाचा में बना रहता है। आणि त्या करारामध्ये स्थिर राहता का? आपने प्रभु यीशु मसीह को बोला था ना, आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटले होते ना, प्रभु यीशु मसीह आप ही मेरा प्रभु रहेगा। आणि प्रभू येशू ख्रिस्त तूच माझा प्रभू राहील. आपको छोड़ करके और मैं किसी को प्रभु नहीं मानेगा, आणि तुला सोडून अजून दुसऱ्या कोणाला मी प्रभू मानणार नाही. और मैं आपका बेटा है, आणि मी तुझा मुलगा आहे. मैं आपका हर एक बात मानूंगा। तुझ्या प्रत्येक आज्ञेचं मी पालन करेल. बोला था ना, आणि बोलले होते ना, ये वाचा किया था ना आणि हा करार केला होता ना प्रभु के साथ, प्रभू सोबत, ये वाचा में बना रहता है। आणि या करारामध्ये स्थिर राहता ना. यीशु मसीह आपका प्रभु है, आणि येशू ख्रिस्त तुमचा प्रभू आहे. यीशु मसीह की कहना मानता है, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेचं पालन करता या अभी भी आप अपने मनमानी में है? का? अजूनही तुम्ही आपल्या मनमर्जी प्रमाणे आहात अभी चालता? भी प्रभु की इच्छा जानने के बाद में अपनी इच्छा में है? आणि अजूनही प्रभूची इच्छा जाणल्यानंतर आपल्या इच्छेमध्ये आहात? आपका प्रभु यीशु मसीह है या स्वयं है? आणि तुमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे का तुम्ही स्वतः आहात? परखो, पारखा. अपने आप को परखो। आपल्या स्वतःला पारखा. जिन्होंने भी उधार पाया है, आणि ज्याचं कोणाचं तारण झालंय वो मन फिरा है। आणि त्याने मन परिवर्तन केलं, मन फिरा, अभी आपको मालूम है, मत्ती ने मन फिरा, आणि मग त्याने मन परिवर्तन केलं, फिर वापस वो कुर्सी पे नहीं गए। आणि परत तो त्या जकात वसूल करायला नाही गेला. Praise the Lord. है? जक्कई ने मन फिरा, आणि जक्काईने मन परिवर्तन केलं, फिर वापस वो उधर ही नहीं गया। आणि परत तो कर वसूल करायला नाही गेला. उसका जीवन का हर एक कदम में वो ये बात प्रकट किया, वो व्यक्ति का उधार हुआ है। आणि त्याच्या जीवनाच्या द्वारे त्याने या प्रत्येक वेळेला या गोष्टीला प्रगट केलं की त्याचं तारण झालंय. अपने जीवन में परखा, आपण आपलं जीवन पारखा. मैं वास्तव में उधार पाया है क्या? खरोखर माझं तारण झालेलं आहे का? ऐसा नहीं कहा है कि दूसरा पत्रोस पाला जाएगा 10 वचन में पत्रोस कहता है तुम्हारा बुलाया जाना, चुने जाना, जानने के लिए भली भांति खातरी करो, उसको यत्न करो, उसको समझो, उसको मानो, ऐसा चलो। आणि दुसरे पेत्र पहिला अध्याय 10 वचनामध्ये पेत्र अशा प्रकारे म्हणतं, तुमची निवड आणि तुमचं पाचारण याला चांगल्या प्रकारे नियुक्त करण्याकरता ते तुम्ही ठाम करून घ्या आणि मग त्याच्या अनुसार चाला आणि त्याच्या अनुसार करा. प्रियो, एक व्यक्ति उधार पाया है तो वो व्यक्ति में मसीह दिखना चाहिए। आणि प्रेरणा, एका व्यक्तीचं तारण झालंय तर त्याच्यामध्ये ख्रिस्त दिसला पाहिजे. क्यों मानो योना के पास आकर लोगों ने पूछा तू ही आने वाला मसीह है क्या? आणि योनाकडे येऊन लोकांनी का विचारलं, येणारा ख्रिस्त तूच आहे का? क्योंकि योना का जीवन मसीह के जैसा उनको दिखा। कारण योनाचं जीवन ख्रिस्ताप्रमाणे त्या लोकांना दिसलं. क्या आपको कभी किसी ने आप क्रिस्ती है करके पूछा? आणि तुम्हाला कधी कोणी तुम्ही ख्रिस्ती आहात का असं विचारलं का? है? आपको कभी भी आपको कोई भी आप क्रिस्ती है करके पूछा? आपका जीवन को देख करके आप मसीह करके उन लोग जान पाया? आणि तुमचं जीवन बघितल्यानंतर तुम्ही एका ख्रिस्ती आहे असं लोकांना समजलं का? आज बहुत मसीह लोगों में मसीह नहीं,
आज पुष्कळ ख्रिस्ती लोकांमध्ये ख्रिस्तत्व नाही. हमारे देश में एक अपम है, उसको नैयपम बोलते हैं. नैयपम मीन्स घी का अपम है, पर जो उसमें घी है नहीं, वो तेल है, तेल का अपम. आणि केरळमध्ये एक नैयप्पन आहे. त्याला नैयप्पन याचा अर्थ म्हणजे तुपामध्ये केलेलं आपण, पण तो तुपामध्ये नाही केलेला असत, तो तेलामध्ये राहतो. तेल में बनाया हुआ अपम है, खाने वाला चीज है. तेलामध्ये बनवलेलं अप्पम असतं, ते खाण्याची एक वस्तू आहे. आपको वो कैसे समझाएगा मुझे भी नहीं मालूम. आणि तुम्हाला कशा प्रकारे समजून सांगू की त्या वस्तू, तो खाण्याची जी पदार्थ आहे, त्या पदार्थाचं नावच असं आहे की तुपामध्ये तळलेली ती वस्तू, पण ऍक्च्युअली ती तुपामध्ये नाही तळलेली राहते, तेलामध्ये तळलेली आपको राहते. मालूम है, मतलब हिंदुओं का ग्रंथों में एक बात लिखा है, पालाड़ी. पालाड़ी का मनस क्या है? दूध का समुद्र. आणि पालाडी याचा अर्थ दुधाचा समुद्र. उसमें वो मतलब वो सर्प को घुमा करके वो हाथ डाल करके वो किया, तभी तो मधु निकला. वो कौन सा? वो अमृत निकला. तो एक बूंद नासिक में गिरा करके बोलता है ना. हाँ, ऐसा कोई दूध का कोई सागर है क्या दुनिया में? सब झूठा कहानी. आणि असं काय दुधाचा सागर आहे का जगामध्ये? सगळी कुठी गोष्ट आहे. और मतलब हिमालयन पहाड़ को ऐसा घेरने वाला कोई सांप है क्या? आणि हिमालय जो पर्वत आहे त्याला असा घेराव टाकणारा कुठला साप आहे मतलब का? क्या झूठा कहानी में लोग विश्वास करता है, उसके पीछे भाग रहे लाखों. उनको अरे सुनो, सच्चाई सुनो, बोलने से भी सुनने के लिए तैयार. आणि त्यांना सांगताय की सत्य ऐका तरी ते ऐकायला तयार नाही. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. तो हमारे जीवन में हमको ये सच्चाई जानना है. आपण आपल्या जीवनामध्ये हे सत्य जाणायचं मैं मन फिरा गया, आणि माझं मन परिवर्तन झालंय का? क्योंकि ये वो नया जन्म का बात का फायदा खत्म है, ये मन फिराव. आणि नव्या जन्माचं जी गोष्ट आहे त्याचं पहिलं पाऊल आहे ते म्हणजे मन परिवर्तन. मन फिरावट हुआ हुआ व्यक्ति में पछतावा चाहिए. आणि ज्याचं मन परिवर्तन होतं त्याला पश्चाताप राहतो. अभी यहाँ पर इस्करियोता यूदा ने पछताया. आणि या ठिकाणी इस्करियोत यहूदाने पश्चाताप केला. आप लोग सोचा होगा इतना दूर आ गया ना, आणि अभी भी तुम्हाला- इस्करियोता यूदा का बात खत्म नहीं हुआ. आणि तुम्हाला असं वाटलं की एवढं लांब आलं तरी इस्करियोत यहूदाची गोष्ट नाही संपली. देखो उसका मन फिरावट सही नहीं हुआ. आणि त्याचा जो मन परिवर्तन आहे ते योग्य नव्हतं. पहला कदम बहुत अच्छा था, आणि त्याचं पहिलं पाऊल खूप चांगलं वो होतं. मन फिरा. आणि त्याने मन परिवर्तन मन केलं नहीं फिरा, पछताया. आणि त्याने पश्चाताप केला. हाँ, लेकिन उन्होंने पाप कबूल करने का जगह गलत हो गई. आणि पाप मान्य करण्याची ती जागा चुकीची होती. वो क्या किया? त्याने काय केलं? उन्होंने पछताया आणि त्याने पश्चाताप केला. और किसके पास गया? आणि कोणाकडे गेला? हाँ. और वे 30 चांदी के सिक्के प्रधान याजकों हाँ. और पुण्यों के पास लेकर आया हाँ, और आगे? और कहा, मैंने निर्दोष को घात के लिए पकड़ा कर पाप किया है. हाँ. उन्होंने कहा हमें क्या, हम तू ही जा. आज भी उनके पास जाएगा तो ही बोलेगा पाप किया. हमको क्या? तू किया, तेरी बात, तुझे हिसाब दे. आणि आजही त्या शास्त्री आणि पुरुषांकडे गेला आणि त्यांना जर म्हटलं की मी पाप केलं आहे, तर ते आजही असंच उत्तर दिले, आम्हाला काय करायचं त्याच्याशी? तू पाप केलं, तू जाण. प्रेज लॉर्ड. पाप क्षमा देने के लिए कि पादरी को कोई अधिकार है क्या? आणि पाप क्षमा देण्याचा फादरीला काय अधिकार आहे का? लेकिन रोमन कैथोलिक के लोग पादरी के पास जाकर कबूल करता है. आणि रोमन कॅथलिक लोक फादरीकडे जाऊन ते कबूल करतात. कितना धोखा है प्रिय. आणि केवढी फसगत आहे. और अगर ऐसे कुछ होता तो इसके युद्धों को भी वो लोग माफ कर करके बजा रहता था. आणि मग जर असं काही असतं तर इस्करियोत यहूदालाही लोकांना शास्त्री आणि पुरुषांनी पापाची क्षमा देऊन त्याला वाचवलं असतं. प्रिय, अगर वो यीशु मसीह के पास आया होता तो आणि जर तो प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला असता तर बच जाता. तो वाचला असता. बेहतर. वाचला असता. प्रेज लॉर्ड. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. इतना भी बड़ा पापी क्यों ना हो. आणि कितीही मोठा पापी असू दे. उसका ही एक्स्ट्रा पड़ा ना. यीशु मसीह के साथ 2 चोर था, उसमें से एक चोर ने अपने पाप कबूल किया, यीशु को अपना प्रभू माना या राजा माना, तो उसका उद्धार हुआ ना. आणि अजून एक उदाहरण आहे ना की ज्या वधस्तंभावर टांगले गेलेले 2 चोर होते, त्याच्यापैकी एकाने आपलं पाप मान्य केलं, पश्चाताप केला आणि येशू ख्रिस्ताला आपला प्रभू त्याने स्वीकारलं आणि मग तो वाचला गेला ना. कोई छोटा चोर था वो? तो काय लहान चोर होता का? नंबर 1 चोर था. 1 नंबरचा चोर होता. प्रेज लॉर्ड. प्रभु ने उसको भी बचाया. प्रभूने त्याला पण वाचवलं. प्रियो, एक व्यक्ति को सच में मन फिरावट का कितना गौरव है प्रियो. आणि एका व्यक्तीला मन परिवर्तनाचं किती गांभीर्य आहे. मैं एक दुख के साथ आपको पूछना चाहता हूँ, एक दुःखासह मी तुम्हाला विचारू इच्छितो. आपने मन फिर करके कितना साल हो गया? आणि मन परिवर्तन करून किती वर्ष झाले?
है ना। आप जरूर शायद आप में से कई लोग प्रभु को ग्रहण करने के टाइम पर मन फिरा होगा। आणि प्रभूचा स्वीकार करत असताना काही लोकांनी कदाचित मन परिवर्तन केलं असेल. इसके बाद में कभी मन फिरा हुआ मला आपको अनुभव याद आता है? त्याच्यानंतर कधी मन परिवर्तन केल्याचा हा अनुभव तुम्हाला आठवतो का? याद है? आठवतं का? हमें मन करने का कितना गौरव है प्रिय। आणि मन परिवर्तन करण्याचं केवढं मोठं गांभीर्य आहे. हम क्यों नहीं मन करता? आपण का मन परिवर्तन नाही क्योंकि करत? हम अपने जीवन को परखता नहीं, कारण आपण आपलं जीवन पारखत नाही. पारखत नाही. मैं आपको देखिए मंडली के लिए दिया हुआ दूध में आणि मंडळी करता दिलेला जो संदेश आहे, एफेसोस मंडली इतना सुंदर मंडली है। आणि इफिसकराची मंडळी एवढी सुंदर मंडळी आहे. प्रेरित पौलुस कम से कम 3 साल उनके बीच में रह करके इतना सुंदर मतलब सेवकाई किया। आणि प्रेषित पौल 3 वर्ष त्यांच्यामध्ये राहून एवढी सुंदर सेवा केली. प्रभु का दास इतना साल कहीं भी नहीं रहा। आणि प्रभूचा दास एवढं वर्ष कुठेच नाही राहिला. वो मंडली को इतना सौभाग्यता मिला आणि त्या मंडळीला एवढं मोठं सौभाग्य भेटलं. और वो मंडली बहुत अच्छा मंडली था। आणि ती मंडळी खूप चांगली मंडळी होती. लेकिन पण प्रभु ने क्या बोला मालूम प्रभूने काय म्हटलं माहिती का? है ना? प्रकाशित वाक्य प्रगटीकरण 2 अध्याय त्याचा 2 अध्याय उसका 2 से 4। त्याचं 2 ते 4 वचन. मैं तेरे काम और तेरे परिश्रम और तेरे धीरज को जानता हूँ हाँ। और यह भी कि तू बुरे लोगों को देख नहीं सकता और जो अपने आप को प्रेरित करते हैं और है नहीं उन्हें तूने परख कर झूठा पाया। तू धीरज धरता है और मेरे नाम के लिए दुख उठाते उठाते थका नहीं, पर मुझे तेरे दिन तैयार करना है। ठीक है, अभी तक अच्छा तारीफ की बात कहा, लेकिन यहाँ पर बोलता है मुझे तेरे विरुद्ध में भी कुछ बात बोलना है। आणि मग खूप त्यांची प्रशंसा केली आणि मग शेवटी या ठिकाणी प्रभू त्यांना असं म्हणत आहे, प्रियो प्रभु हमारे विरुद्ध में कुछ बोलेगा तो हमारा हालत क्या रहेगा? आणि प्रभू जर आपल्या विरोधामध्ये जर काही बोलेल तर मग आपली परिस्थिती काय राहणार? आप लोग ध्यान से सुनता है? आणि तुम्ही लक्ष देऊन ऐकत आहे ना? मेरे साथ चल रहा है ना? माझ्यासोबत चालत आहे ना? ध्यान से सुनना प्रियो। लक्ष देऊन ऐका. ए, अच्छा बात को प्रभु ने पहले तारीफ किया। आणि चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्याची प्रशंसा प्रभूने केली. प्रभु ने उसको बुला करके सीधा कोई मतलब गलती या कमजोरी नहीं बोला। आणि प्रभूने येऊन लगेच त्यांच्यावर दोषारोपण नाही केला. हमारे प्रभु का खूबी क्या है? आपल्या प्रभूचं वैशिष्ट्य काय वो आहे? हमेशा पहले अच्छी बात को देखता। आपला प्रभू नेहमी जे चांगलं आहे ते पाहतो. Praise the Lord। Praise the Lord. परंतु आपको मालूम है जब हम लोग जिस पीढ़ी में जिस समय में रहता है, ये समय का लोगों का बात है लवोदी का पीरियड, उनका जीवन में अच्छा बोलने के लिए एक भी बात प्रभु को नहीं मिली। आणि आपण अशा पिढीमध्ये आहे ते म्हणजे लौकिकच्या काळामध्ये आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये काही चांगलं दिसायला दिसत नाही. अब वो सीरियसली समझना पड़ेगा। आणि ते गांभीर्याने समजून घ्या. आज सत्य वचन सिखाने वाला बहुत कम मिलेगा। आणि आज सत्य वचन शिकवणारे खूप कमी भेटतील. आपका जीवन को करेक्ट करके बोलेगा तो उधरी सुनने के लिए कोई नहीं आएगा। आणि तुमचं जीवन सुधारा असं बोललं तर मग त्या ठिकाणी कोणी येणार नाही. क्योंकि लोगों को करेक्ट करने के लिए मन नहीं है, उसका इच्छा नहीं है, वो बोलता है हम अपने मनमानी में जीऊंगा। आणि लोकांना सुधारण्याची इच्छाच नाहीये, ते म्हणता आम्ही आमच्या मनाप्रमाणे चालू. क्योंकि हमारा पास्टर जी बोलता है कि तूने डुबकी लिया तू स्वर्ग जाएगा। कारण आमचे पाळक असे म्हणतात की तू पाण्यामध्ये डुबला तर तू स्वर्गात जाशील. प्रियो, वो कोई पास्टर नहीं है आपको स्वर्ग ले जाने के लिए। स्वर्ग जाना है तो उसका नियम विधि जानना जरूरी बात है। आणि पास्टर तुम्हाला स्वर्गामध्ये नेणार नाही. जर स्वर्गामध्ये जायचं तर त्याचे नियम त्याचे विधी तुम्हाला जाणायला पाहिजे. उसमें भी वो चिकनी चुपड़ी बात कहने वाला वो आत्मा है। आणि त्याच्यामध्ये सुद्धा लुभावणाऱ्या गोष्टी बोलणारा आत्मा आहे. आप सावधान। सावध राहा. प्रियो, यहाँ पर एफेसोस मंडली को बोलता है आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त इफिसकराच्या मंडळीला म्हणत आहे, मुझे तेरे बारे में एक दोष ठहराना है। आणि तुझ्या विरोधामध्ये मला एक दोष लावायचा आगे आहे. पढ़िए। कि तूने अपना पहला सा प्रेम छोड़ दिया है। हाँ, देखिए प्रभु प्रियो हमारा पूरा दिल को, हमारा हृदय को, हमारा चाल चलन को, हमारा कामों को सबको तोलता है। आणि प्रभू आपलं प्रत्येक काम जे आहे तो पडताळतो, मोजतो, पाहतो. Praise the Lord। Praise the Lord. प्रभु बोलता है आणि प्रभू असं म्हणत आहे, प्रेम है तुम्हारे में, आणि तुझ्यामध्ये प्रेम आहे. अभी भी प्रेस लॉर्ड बोलता है, अजूनही प्रेज द लॉर्ड बोलतात, अभी भी हाथ मिलाता है, अजूनही हात मिळवतात. जरूरत पड़ गया तो पवित्र चुंबन भी करता है। आणि गरज पडली तर पवित्र चुंबनही करतात. हाँ, ये सब करता है। आणि हे सर्व करतात. लेकिन प्रभु बोलता है आणि प्रभू म्हणतो, तेरा पगला प्यार छोड़ दिया। आणि तू पहिलं प्रीती जी आहे ती सोडली आहे. Praise the Lord। प्रेज द लॉर्ड. ठीक है, प्यार तो है ना, आणि प्रेम तर आहे ना, एडजस्ट हो जाएगा।
आणि ऍडजस्ट होईल. शैतान क्या बोलेगा? सैतान काय म्हणेल? चलता है ना, चालेल ना, एडजस्ट हो जाएगा. ऍडजस्ट होऊन जाईल. बाकी सब बातों से कवर हो जाएगी. आणि उरलेल्या बाकीच्या गोष्टीच्या द्वारे ते झाकून टाकू. अपन किसी को मिलने के टाइम में थोड़ी गुस्सा दिखाता, आणि कुणी भेटल्यानंतर आपण त्याच्यावर चिडत नाही, राग करत नाही क्या तारीफ करता ना, आपण त्याची प्रशंसा करतो. हो. उनको तो एकदम चढ़ा के पेड़ में हम चढ़ा देते. आणि एकदम हरभऱ्याच्या झाडावर त्याला चढवतो. धोखा, ही फसवणूक आहे. सावधान रहना प्लीज. सावध रहा. पवित्र आत्मा हमारे बारे में क्या कहता है? पवित्र आत्मा आपल्या संबंधाने काय म्हणत आहे? ना, मंडली में आने के टाइम पर कौन बात करता? आणि मंडळीमध्ये आल्यानंतर कोण बोलतो? कितने साल से बोल रहे हैं? किती वर्षापासून बोलत आहे? और तो कितने साल से आपने मन फिरा नहीं? आणि किती वर्षापासून तुम्ही मन परिवर्तन केलं नाही? कब मन फिरा प्रियो? आणि केव्हा मन परिवर्तन केलं? आप अपने आप को आणि आपण स्वतःला विचार. अपने नोटबुक में लिख कर रखो, मैं मन फिरा कितना साल हो गया, मेरे को परखना है. लिखो लिखो और वो जा करके आज ही परखो. आणि तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा की मन परिवर्तन करून मला किती दिवस झालेले, किती वर्ष झाले, आणि आजच लिहा. अब मालूम है कई लोगों को थोड़ा हंसने के लिए कितना तकलीफ उठाना पड़ता है. आणि तुम्हाला माहिती आहे का, काही लोकांना फक्त थोडंसं मसिल हसण्याकरता- पलट करके कई मसिल काम करता है. हंसने के लिए लोगों को दिक्कत होता है. आणि लोकांना हसण्याकरता सुद्धा खूप त्रास होता. क्या बात है प्रियो? काय गोष्ट आहे? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आप इतना सुंदर वचन सुनने के टाइम पर भी क्यों नहीं हंस पाता? आणि एवढं सुंदर वचन ऐकल्यानंतरही तुम्ही का नाही असू शकत? बराबर नहीं. प्रभु के साथ का नाता सच्चा प्रभू नहीं. सोबत तुमचे संबंध बरोबर नाहीये. प्रियो, मन फिरना प्रियो. प्रियांनो, मन परिवर्तन अब करा. यहाँ पर एफेसुस मंडली को प्रभु ने क्या आज्ञा दिया? आणि या ठिकाणी इपिस्कराच्या मंडळीला प्रभूने काय आज्ञा दिली? ये कमी बोल करके प्रभु ने छोड़ा नहीं. आणि प्रभूने त्यांची कमतरता सांगून त्यांना सोडलं असं नाही. उसे कैसे सुधार मिलेगा वो बात समझाया. आणि त्याच्याद्वारे कशा प्रकारे सुधारल्या जाऊ शकतं ही गोष्ट सांगितली. क्या बोला? आणि मग काय म्हटलं? हाँ. इसलिए स्मरण कर इसलिए स्मरण कर. कि तू कहाँ से गिरा है हाँ. और मन फिरा. हाँ. प्रभु आपको मालूम नहीं है क्या मन फिरा हुआ है? ऐसे बोला. आणि प्रभू तुला ठाऊक नाही का की आम्ही अगोदरच मन परिवर्तन केलंय? प्रियो, जिंदगी में प्रभु की राहों पर चलने के समय में कहीं ना कहीं अगले का आत्मिक जीवन में कोई गिरावट आ गया तो ढूंढ निकालो और उस बात पर मन फिरो और सही बनो. आणि मग प्रभूच्या मार्गावर चालत असताना जर कुठे ना कुठे जर आपल्या जीवनामध्ये पाप होत आहे तर ती चूक, ते पाप तुम्ही शोधून काढा आणि योग्य प्रकारे ते मन परिवर्तन करून जीवन जगा. Praise the Lord. Praise the Lord. आज भी बहुत लोगों के लिए द्वार बंद है आजही पुष्कळ लोकांकरता तो दरवाजा बंद आहे, क्योंकि बुझने वाला है. कारण ते विझणार आहे. Praise the Lord. सावधान. सावध राहा बहुत गहराई से मन करो. आणि खूप गहनतेने मन परिवर्तन करा. प्रभु मार्ग खोल कर देते बिना हम प्रभु के साथ नहीं चल पाएंगे. आणि प्रभू मार्ग उघडून न देता प्रभूच्या सोबत आपण चालू शकत है नाही. ना. यहाँ पर प्रभु बोलता है कि मन फिरो. आणि या ठिकाणी प्रभू म्हणत आहे की मन परिवर्तन अरे करा. वो मन फिरेगा तभी वो व्यक्ति प्रभु के आगमन में उड़ा लिया जाएगा. आणि मन परिवर्तन कराल त्याच वेळेला तो व्यक्ती प्रभूच्या आगमनामध्ये उचलल्या जाईल. प्रभु को धन्यवाद. प्रभूला धन्यवाद तो असो. पहले यहाँ पर मतलब योहन्ना बपतिस्मा देने वाले ने क्या किया? आणि पहिले आपण पाहिलं की बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने काय केलं? उन्होंने मार्ग तैयार किया. त्याने मार्ग तयार केला वो था मन फिरावट का संदेश. आणि ते होतं मन परिवर्तनाचा संदेश. अभी दूसरा बात क्या है? आणि दुसरी गोष्ट काय आहे? आप लोग 40 वचन में तीसरा वचन को वापस 40 अध्याय का तीसरा वचन को आगे पढ़ना. यशया 40 अध्याय 3 वचनाचा पुढचा भाग वाचा. हमारे परमेश्वर के लिए हाँ. अराबा में एक राजमार्ग चौरस करो. हाँ, एक राजमार्ग चौरस करो. हाँ, मतलब कहाँ पर? अराबा अराबा में. मतलब अराबा निर्जल जल, निर्जल जंगली. हाँ, करेक्ट. हाँ, वो शब्द मिलना था. तो जंगली स्थल में हमारा प्रभु के लिए राजमार्ग. एक राजमार्ग, विशाल चौड़ा मार्ग. क्या मार्ग? चौरस मार्ग. चौरस. चौरस. चौरस हाईवे. यस. एक सकरा मार्ग नहीं, एक हाईवे तयार कर. आणि मग आपल्या देवाकरता जंगलामध्ये एक मोठा मार्ग, हायवे तयार करा. ये जो मतलब निर्जल मतलब मरुस्थल बोलने का अर्थ क्या है? आणि वाळवंट किंवा जंगल म्हटलं म्हणजे काय? है ना. मतलब वहां पर उनका जीवन में, उनका रहस्य जीवन में सच्चा पवित्रता ही नहीं.
आणि त्यांच्या रहस्य जीवनामध्ये खरं पवित्रीकरण नाही. बहुत सावधान से सुनना प्रियो. आणि खूप सावधतेने ऐका. दिखावा में बहुत अपने आप को अच्छा दिखाता, आणि दाखवण्यामध्ये ते स्वतःला खूप चांगले असं दाखवतील परंतु ऐसा नहीं, आणि ते असे नाही. वास्तव में ऐसा नहीं. आणि खरोखर असे नाही. उनके जीवन में एक सच्चा पवित्र जीवन नहीं. आणि त्यांच्या जीवनामध्ये खरं पवित्र जीवन नाही. प्रियो, प्रभु में आने के बाद प्रेनो प्रभूमध्ये आल्यानंतर और एक पवित्र जीवन नहीं बिताता आणि जर एक पवित्र जीवन नाही जगत तो उसका जिंदगी का मार्ग सच्चा विशाल मार्ग या हाईवे नहीं रहेगा. आणि त्यांच्या जीवनाचा मार्ग जो आहे तो विशाल मार्ग राहणार नाही. मानो ये यहाँ पर ये बड़ा मार्ग या चौड़ा मार्ग का अर्थ क्या मालूम है? आणि हा मोठा मार्ग याचा अर्थ काय माहित आहे का? आप वो ध्यान से 2 वचन पढ़ना, आणि लक्ष देऊन 2 वचन ऐका. क्योंकि जो भी बात समझाएगा वचन के द्वारा ही समझाना, यही है. वचन को वचन के द्वारा उसका अर्थ व्याख्या करके देना. आणि वचनाचे विश्लेषण वचनाच्या द्वारे करून देणं. नीति वचन उसका 16 अध्याय का 17 वचन. नीती वचन 16 अध्याय 17 वचन. ये चौड़ा बुराई से हटना बुराई से हटना. सीधे लोगों के लिए राजमार्ग है. देखा देखा, Praise the Lord. बुराई से हटना सीधे लोगों के लिए प्रभु के लोगों के लिए राजमार्ग है. राजमार्ग है. इसको बोलता है राजमार्ग बनाने का अर्थ अपन क्या करना, बुराइयों को छोड़ना. आणि राजमार्ग तयार करणं किंवा विशाल मार्ग तयार करणं म्हणजे काय की वाईटापासून दूर जाणं. कई लोग मन फिरा अभी भी बुराई को नहीं छोड़ा. आणि पुष्कळ लोकांनी मन परिवर्तन केलं पण जे पाप आहे जे वाईट आहे ते नाही सोडलं. अभी भी जिंदगी में बहुत सारे प्रकार का बुराई है. अजूनही त्यांच्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारच्या वाईट गोष्टी आहे. आज आपको मालूम है, आज जो भी मोबाइल यूज करता है अधिकतर लोग बुराई में गिरने के लिए ज्यादा देर नहीं लेते. आणि जे मोबाईल वापरतात ते वाईटामध्ये पडण्याकरता जास्त वेळ नाही मेरा लागत. शैतान ने कितना प्रकार का मतलब गिराने का काम मतलब कर दिया है. आणि सैतानाने लोकांना खाली पाडण्याचं कितीतरी काम केलेलं आहे. बहुत बड़ा धोखा. खूप मोठी फसगत आहे. अगर आपको मतलब प्रभु के लिए एक अच्छा चौड़ा मार्ग तैयार करना है तो क्या करना बुराई चाहिए? से दूर हटना. हर प्रकार का बुराई से दूर रहना चाहिए. आणि प्रभू करता जर विशाल मार्ग आपल्याला तयार करायचा आहे तर आपल्याला काय करायचंय की प्रत्येक वाईटापासून दूर राहायचंय. दुनिया सोचेगा हम बहुत सकरे मार्ग में चल रहे हैं, लोकांना असं वाटेल की आपण खूप संकुचित मार्गामध्ये चालत आहोत. क्योंकि जीवन का मार्ग सकरा मार्ग है. कारण जीवनाचा जो मार्ग आहे तो संकुचित मार्ग आहे. परंतु हमारा अनुभव में वो राजकीय मार्ग है. आणि आपल्या अनुभवामध्ये तो राजमार्ग आहे. नहीं सुनो? Praise the Lord. Amen. समझ में आ रहा है क्या? Amen. लक्षात येत आहे का? Praise the Lord. हालेलुया. Amen. हालेलुया. ये समझ लेना बहुत बड़ी बात है. आणि हे समजून घेणं खूप मोठी गोष्ट आहे. है ना? देखो मतलब प्रभु के भक्तों के लिए प्रभु ने तैयार किया हुआ मार्ग के बारे में अभी वो उसका 35 मतलब यशायाह 35 का 8 में क्या लिखा? यशया 35 अध्याय 8 वचनामध्ये काय लिहिले? हाँ, वहाँ एक सड़क हाँ. अर्थात राजमार्ग होगा. राजमार्ग किसके लिए है? आणि तो राजमार्ग कोणा करताय? राजाओं के लिए. ते राजान करताय. प्रभु के लोग कौन है? आणि प्रभूचे लोक कोण आहेत? ये मार्ग में सिर्फ राजा आएगा. आणि या मार्गामध्ये फक्त राजा येईल. Praise the Lord. राजा के लिए मार्ग है प्रियो. आणि राजा करता मार्ग आहे प्रियांनो. वाह, तो राजा लोग प्रभु का मंडली के लोग हैं. आणि जे राजे आहेत ते प्रभूच्या मंडळीचे लोक आहे. आपके लिए वो मार्ग है. तुमच्या करता तो मार्ग आहे. और आगे उसका नाम पवित्र मार्ग होगा. हाँ देखा, अभी समझिए ना. अनेक बुराई से दूर रहने वाले लोग ही वो मार्ग में चल पाएगा. आणि प्रत्येक प्रकारच्या वाईटापासून दूर राहणारे लोकच त्या मार्गामध्ये चालू शकतील. हाँ, कोई अशुद्ध ऊपर से न चलने पाएगा. हाँ, इसलिए लोग ठोकर खाता. पाऊ में जी करके पाऊ में जीने वालों को प्रभु के संगति कैसे अच्छा लगेगा? आणि जे पापामध्ये जीवन जगतात त्यांना प्रभूची संगती कस काय आवडेल? क्योंकि मीका 2:7 में लिखा है कि सीधे लोगों के लिए मेरा वचन अच्छा है. आणि मिका त्याच्या 2 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये लिहिलंय की जे सरळ मार्गाने चालतात त्यांच्या करता माझं वचन चांगलं आहे. प्रियो, प्रभु के वचन आज बहुत लोग नफरत क्यों करता? आणि पुष्कळ लोक देवाच्या वचनाचा तिरस्कार का करतात? संगति में आने के लिए उनका दिल में चाहत क्यों नहीं? आणि संगतीमध्ये येण्याकरता त्यांच्या मनामध्ये इच्छा का नाही? क्योंकि ये वचन आने के समय में इनका दिल चिकना चोर बन जाता. वो भागने का दिल करता, बैठने का दिल नहीं करता, भाग जाता. आणि मग हे वचन आल्यानंतर त्यांचं हृदय त्यांना साक्ष देत राहते म्हणून ते त्या ठिकाणी बसूनही इच्छा त्यांना ते पळून जायची इच्छा होते. एक बार इधर देवलाली में माना वो देवी मंदिर के पीछे एक देव पर एक मीटिंग कर रहा था. आणि देवळालीमध्ये देवी मंदिरच्या पाठीमागे एका ठिकाणी मीटिंग करत होतो. तब पवित्र जीवन के ऊपर विषय कुछ आया.
आणि पवित्र जीवना संबंधाने एक विषय आला. तब व्यभिचारी लोग स्वर्ग में नहीं जाएगा बोला तो मतलब एक स्त्री उड़ करके चला गया. आणि व्यभिचारी लोक त्या स्वर्गामध्ये जाणार नहीं असं म्हटल्यानंतर एक स्त्री तिथून निघून गेली. उसको भेजने का मार्ग तक सुनने का इच्छा नहीं हुआ. उतना सुनते ही मानो उसका कामों के साथ, क्योंकि उसका मानो एक नौकरी वही था. त्याच्यापासून वाचण्याचा जो मार्ग आहे तिने ऐकण्याची सुद्धा इच्छा केली नाहीये. कारण का की ती करणारा जो व्यवसाय आहे तो तोच होता. मैं बाद में पूछा तो बोला उसका मतलब नौकरी वही है बोला. आणि मी नंतर विचारल्यानंतर लोकांनी सांगितलं की तिचा व्यवसायच ते आहे. प्रियो प्रभु ऐसे लोगों के लिए आया. अशा लोकांकरता प्रभू आला, उनको बचाने के लिए आया. त्यांना वाचवण्याकरता आला. और जो बेचने का मार्ग अपनाने के लिए कई लोग माना तैयार नहीं, इसलिए निकल जाते. आणि वाचण्याचा मार्ग स्वीकार करण्याकरता लोक तयार नाही म्हणून त्यांचा नाश होतो. प्रभु हम पापियों के लिए आया. आपल्या पापांकरता प्रभू येशू आला. हम लोग भी इस प्रकार के पापों में डूबे हुए थे. आणि आपणही अशा प्रकारच्या पापामध्ये डुबलेलो होतो. प्रभु ने हमें बचाया. प्रभूने आपल्याला वाचवलं. Praise the Lord. Praise the Lord. है ना. जब यही बात अभी कंटिन्यूस करना चाहिए, लेकिन एक और वचन याद आता है. पहला कुरिन्दी उसका 6 अध्याय उसका 9, 10, 11 वचन में 11 वचन अभी पढ़ना, तो फिर बाद में 9, 10 पढ़ेंगे. और तुम्हें से पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 6 अध्याय पहिले त्याचं 11 वचन वाचा, नंतर 9-10 वचन वाचा. हाँ. और तुममें से कितने ऐसे ही थे देखा तुम में से कितने ऐसे थे, मतलब कैसे थे उसके आगे उसके पहले लिखा हुआ है. और ये वचन पूरा पढ़ो भी. हाँ. ऐसे ही थे, हाँ. परंतु तुम प्रभु यीशु मसीह के नाम से हाँ. और हमारे परमेश्वर के आत्मा से धोए गए हाँ. और पवित्र हुए हाँ. और धर्मी ठहरे. देखा प्रियो, हमारे जीवन में आप कैसे भी क्यों ना हो, आपका बैकग्राउंड क्या है वो मतलब नहीं है हमारा. आणि आपण आपल्या जीवनामध्ये अगोदर कसे होतो, तुम्ही अगोदर कसे होते ते महत्वाचं नाहीये. ये लोग भी कैसे था, आणि हे लोक सुद्धा कसे होते. अभी उसका 9, 10 वचन पढ़ा. आणि आता त्याचं 9-10 वचन वाचा. हाँ. क्या तुम नहीं जानते हाँ. कि अन्यायी लोग परमेश्वर के राज्य के वारिस न होंगे. हाँ. धोखा न खाओ, हाँ. न वेश्यागामी, न हाँ. मूर्ति पूजक, हाँ. न परस्त्रीगामी, न लुच्चे, न पुरुषगामी, न चोर, न लोभी, न पियक्कड़, न गाली देने वाले, न अंधेर करने वाले. परमेश्वर देखिए इस प्रकार की पाप के स्वभाव में जी करके वो नरक की यात्रा में था. आणि अशा प्रकारच्या पापाच्या स्वभावामध्ये जीवन जगत ते नरकाच्या मार्गामध्ये होते. लेकिन उन्होंने वचन सुना, आणि त्यांनी वचनं ऐकली, उन्होंने मन फिरा, त्यांनी मन परिवर्तन केलं, प्रभु को दिल दिया, प्रभूला आपलं हृदय दिलं, जीवन बदल गया. त्यांचं जीवन बदललं. अभी वो बोलता है कि तुम अभी स्वर्ग का नागरिक. आणि आता ते म्हणतात की आता तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो अभी यहाँ पर हम लोग जो पढ़ रहा था एशिया उसका 8 पढ़ रहा था ना. आणि यशा 35 अध्याय त्याचं 8 वचन वाचत होतो. हाँ. वहाँ एक सड़क अर्थात राजमार्ग होगा. हाँ. उसका नाम पवित्र मार्ग होगा. हाँ. कोई अशुद्ध जन उस पर से न चलने पाएगा. देखा क्यों नहीं पवित्र लोगों के साथ मिलकर के या आराधना में मिलकर के चल नहीं पाता, क्योंकि वो लोगों के जीवन में दिखावा में बहुत कुछ है, परंतु पवित्र मार्ग में या पवित्र जीवन नहीं. आणि मग काही लोक प्रभूच्या भक्तांसोबत का नाही चालत, ते आराधनामध्ये का नाही येत, कारण का की त्यांचं जीवनच ते पापामध्ये आहे. ते फक्त आपल्या बोलण्याच्या द्वारे ते बोलतील, पण त्यांच्या जीवनामध्ये काही राहत नाही. वो उससे ये नहीं जमता, आणि त्यांना हे होत नाही. इसलिए बीच में कट मार. आणि म्हणूनच ते मधूनच निघून जातात. आगे वह तो उन्हीं के लिए रहेगा और उस मार्ग पर जो चलेंगे वे चाहे मूर्ख भी हो तो भी कभी न भटकेंगे. देखा मतलब पढ़ा लिखा नहीं होगा, गरीब रहेगा, रहने के लिए घर नहीं होगा, पहनने के लिए अच्छा वस्त्र नहीं होगा, लेकिन वो भी उस मार्ग में चल करके स्वर्ग में मिलेगा. परंतु अभी वो कितना धनवान भी हो, ज्ञानी भी हो, पहुंचेगा नहीं. आणि मग एक व्यक्ती तो जरी कितीही गरीब असू द्या, त्याला घालण्याकरता कपडे, राहण्याकरता घर नाहीये, त्याचं शिक्षणही चांगलं नसेल, तरी सुद्धा तो जर प्रभूच्या मार्गामध्ये चालत राहिला तर एक दिवस तो स्वर्गामध्ये भेटेल. पण जो एक व्यक्ती की तो कितीही श्रीमंत असू द्या, कितीही हुशार असू द्या, कितीही नामवंत असू द्या, जर तो प्रभूच्या त्या राजमार्गावर चालत नाहीये तर एक दिवस त्याचा नाश होईल. एक उदार पाया व्यक्ति हमेशा प्रभु के खातिर एक विशाल मार्ग में ही चलता है. आणि मग जर एक व्यक्तीचं खरं तारण झालेलं आहे तर तो प्रभू करता एक विशाल मार्गामध्येच चालतो. दुनिया की दृष्टि में वो एकदम सकरा मार्ग है, आणि जगाच्या दृष्टीने तो एकदम संकुचित मार्ग आहे. प्रभु की भाषा में वो जीवन का मार्ग है. आणि प्रभूच्या भाषेमध्ये तो जीवनाचा मार्ग आहे. परंतु मतलब हमारे लिए वो मार्ग को
मतलब चलना है तो वो मार्ग का अनुभव लेना है तो उसका विधि है जो अभी हमने पढ़ा। और एक बार पढ़ेंगे नीति वचन उसका 16 अध्याय का 17 वचन। नीति सूत्र 16 अध्याय 17 वचन। हाँ, बुराई से हटना बुराई से हटना सीधे लोगों के लिए राजमार्ग है। हाँ, देखा, बुराई से हट करके कोई भी बुराई में नहीं जाना प्रियो, बुराई से हट करके चलने वाला वो वास्तव में राजमार्ग में है, विशाल मार्ग में है, प्रभु का मार्ग में है, वास्तव में वो प्रभु के आगमन की तयारी में। आणि जो कोणी वाईटापासून दूर जातो तो खरोखर प्रभूच्या मार्गामध्ये आहे आणि हरेक प्रकारच्या पापापासून तो दूर आहे। और भी एक वचन में पढ़ाना चाहूंगा विशाल मार्ग के बारे में। आणि विशाल मार्ग संबंधाने अजून एक वचन मी तुम्हाला सांगतो। हम कैसे वो विशाल मार्ग का अनुभव ले पाएगा। आणि त्या विशाल मार्गाचा अनुभव आपण कशा प्रकारे घेऊ शकतो। 84 का 5 आणि स्तोत्र 84 त्याचं 5 वचन। क्या तू हम पर सदा कोपित रहेगा? क्या तू पीढ़ी से पीढ़ी तक क्या ही धन्य है वो मनुष्य जो तुझसे शक्ति पाता है हाँ। और वे जिनको सियोन की सड़क की सुधी रहती है। कौन सा वचन है? 84 हाँ, हाँ, फिर ठीक है, ओके। सबको मिल गया है? वापस पढ़ना। क्या ही धन्य है वो मनुष्य हाँ। जो तुझसे शक्ति पाता है हाँ। और वे जिनको सियोन की सड़क की सुधी रहती है। हाँ, मतलब एक प्रकार बोलेगा तो मराठी में भाषा थोड़ा उसको। ज्यांचे सामर्थ्य तुझ्यातच आहे, हाँ, ज्यांच्या हृदयात सियोनाचे राजमार्ग आहे। हाँ, राजमार्ग आ गया राजमार्ग है। हाँ, मतलब सियोन की ओर जाने वाला, स्वर्ग की ओर जाने वाला वो विशाल मार्ग में, चौड़ा मार्ग में, हाईवे में वो चलता है। कारण क्या है? उनको प्रभु उनका बल है और प्रभु ही उसका आश्रय है, प्रभु का ही उसका आधार है। आणि प्रभू त्यांचं सामर्थ्य, प्रभू त्यांचा सहारा आणि त्यांचा आश्रय आहे। म्हणूनच ते देवाच्या त्या राजमार्गामध्ये, विशाल मार्गामध्ये चालतात। Praise the Lord. राजमार्ग का अर्थ समझ में आया? आणि जो राजमार्ग आहे त्याचा अर्थ समजला राजमार्ग में चलने का अर्थ जाना आणि राजमार्गामध्ये चालण्याचा अर्थ जाणला। है। हमको प्रभु ने वो राजमार्ग दिया, वो राजमार्ग का खूबी समझ में आया। आणि प्रभूने आपल्याला जो राजमार्ग दिला त्याचं वैशिष्ट्य आपल्याला समजलं। हर एक बुराई से दूर रहकर आणि प्रत्येक वाईटापासून दूर राहून प्रभु मेरा बल है, आणि प्रभू माझं बळ आहे। मतलब मैं जो भी करता हूँ मेरी ताकत में नहीं, आणि मी जे काय करतो ते माझ्या सामर्थ्यामध्ये नाही मेरा सामर्थ्य प्रभु है, आणि माझं सामर्थ्य प्रभू आहे प्रभु मेरा बल है। आणि प्रभू माझं बळ आहे। आपको मालूम है दावीद हमेशा बोलता था, आणि दावीद नेहमी म्हणत होता है ना, 18 वचन से का 15 वचन आपको याद है? आणि स्तोत्र 18 त्याचं पहिलं वचन तुम्हाला हे ठाऊक आहे। परमेश्वर हे मेरे बल देखा, हे परमेश्वर, हे मेरा बल, प्रभु मेरा बल है। आणि प्रभू माझं बळ आहे। प्रभु मेरा बल रहेगा तो, आणि प्रभू माझं बळ राहिलं तर है ना, एवरेस्ट पहाड़ को उड़ाना मेरे लिए मुश्किल है क्या? आणि एव्हरेस्ट डोंगर उचलणं माझ्याकरता कठीण आहे का? ये पूरा धरती को उड़ाना मेरे लिए मुश्किल है क्या? आणि संपूर्ण पृथ्वी उचलणं माझ्याकरता कठीण आहे का? नहीं है ना, नाहीये, सब आसानी से, सगळं सोपं आहे। क्योंकि मेरा बल प्रभु है। कारण माझं सामर्थ्य प्रभू आहे प्रभु जो करता हूँ मैं करता हूँ। आणि प्रभू जे काय करतो ते मी करू शकतो। वो सुंदर बात है। आणि खूप सुंदर गोष्ट वो आहे। लोग कौन सा मार्ग में है? आणि ते लोक कुठल्या मार्गामध्ये? राजमार्ग में। ते राजमार्गात आहे वो हाईवे में है। आणि ते एका विशाल मार्गामध्ये आहे। दुनिया बोलेगा वो तुझे कितना तकलीफ है, आणि लोक म्हणतील किती त्रास आहे तुला, तुझे कितना परेशानी है, आणि तुला किती त्रास आहे, Praise the Lord. तुझे कितना कष्ट है, नष्ट है। आणि किती कष्ट आणि नष्ट आहे। इधर बोलता है कि कहा बोला, कौन सा कैसे क्या बोलता है? आणि मग इथं म्हणता की काय तुम्ही असं काय बोलता? अपने को लगता नहीं है ना। आपल्याला वाटत नाही ना। Praise the Lord. कितना सुंदर बात है। किती सुंदर गोष्ट आहे। तो इसका मतलब प्रभु ने भेजा हुआ व्यक्ति, आणि प्रभूने पाठवलेला व्यक्ती उसको जिम्मेवारी दिया, आणि त्याला जबाबदारी दिली 2 जिम्मेवारी को देखा आणि 2 जबाबदाऱ्या पाहिल्या और 4 जिम्मेवारी उसी में उस व्यक्ति के ऊपर बाकी है। आणि अजून 4 ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यामध्येच त्या व्यक्तीवर आहे। और प्रभु क्या क्या भेजता है वो सब चीजें बाकी रह गया। आणि अजून प्रभू काय काय पाठवतं ते अजून तो विषय बाकी आहे। Praise the Lord. Yes. समझ में आया? लक्षात आलं? प्रभु क्या भेजता है, आणि प्रभू काय पाठवतो, किसको भेजता है, कोणाला पाठवतो, क्या क्या भेजता है, काय काय पाठवतो ये जानना चाहिए ना। हे आपण जाणायला पाहिजे। जरूर प्रभु का इच्छा है आने वाले दिनों में हम उन बातों को जरूर बहुत गहराई से जानेंगे। आणि जर प्रभूची इच्छा आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितच या गोष्टी आपण जाणू। प्रभु ये वचनों के द्वारा आप सबको बहुत आशीष, आणि प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना खूप आशीर्वाद देतो। प्रभु को महिमा मिले। प्रभूचा गौरव असो। आमीन। आमेन।